तर सर्व विद्यार्थ्यांचे या ठिकाणी स्वागत आहे. तर आज आपण नवीन पेपर सेकंड जो आहे त्यातला जो नवीन टॉपिक आहे तो आपण आज स्टार्ट करूया. तो टॉपिक आहे अल्कोहोल, फिनॉल आणि इथर. तर यापूर्वी आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह हा टॉपिक जो आहे तो कंप्लीट केलेला आहे. तर हा अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे आणि नवीन सिलेबसमध्ये जर बघितलं आपण तर त्यामध्ये अल्कोहोल आणि फिनॉल्स हे कंबाईन केलेले आहेत आणि जे ओल्ड सिलेबस आहे त्यामध्ये असे सेक्शन होते अल्कोहोल, फिनॉल आणि मग इथर होतं. तर आपण पण थोडं सेपरेट घेऊया, थोडं आपल्याला समजण्यासाठी ते सोपं जाईल. तर पहिल्यांदा आपण अल्कोहोल संपूया, त्यानंतर फिनॉल्स आणि मग शेवटी काय घ्यायचं, इथर्स आपण शेवटी घेऊया. ओके, तर बघूया. आता या ठिकाणी बघा जे अल्कोहोल आहे, अल्कोहोलचं काय फंक्शन ग्रुप आहे रे, OH, बरोबर आहे का. तर ROH हा त्याचा जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे. फिनॉलचं काय आहे, बेंझिनला OH असतं आणि इथरचं काय आहे तर याप्रमाणे आहे. तर हा जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे अल्कोहोल, फिनॉल आणि इथरचं. तर अल्कोहोल आणि फिनॉल या दोघांमध्ये कॉमन काय रे, OH सेम आहे दोघांमध्ये. फक्त अल्कोहोलमध्ये OH कोणाला अटॅच असतं, अल्काइल ग्रुपला अटॅच असतं आणि फिनॉलमध्ये OH ग्रुप कोणाला अटॅच असतं, बेंझिनला अटॅच असतं. तर हा दोघांमधला फरक आहे. आता यामध्ये जर बघितलं आपण हे जे अल्कोहोल आहे, हे जे फिनॉल आहेत, यांचे प्रॉपर्टी जवळपास सेम आहेत. बघा यांचा यूज आपण बघू लॅबमध्ये जे अल्कोहोल आहे त्याचा आपण सॉल्व्हंट म्हणून वापर करू शकतो. जे मिथेनॉल आहे, इथेनॉल आहे किंवा आपण जे कपडे वापरतो आहे ते पॉलिमर आहेत आणि त्यामध्ये OH ग्रुप आहे त्या कंपाऊंडमध्ये. किंवा जे शुगर आहे, नोटबुक आहे, पेपर आहे, न्यूजपेपर, या सगळ्यामध्ये काय आहे, OH ग्रुप आहे, बरोबर आहे का. त्यानंतर फिनॉल जो आहे, फिनॉलचा वापर पण आपण कशासाठी करू शकतो, अँटीसेप्टिक आणि डिसइन्फेक्टंट्स म्हणून त्याचा वापर करू शकतो. त्यानंतर जे इथर आहे ते परफ्यूममध्ये वापरतात. ओके, तर अशा प्रकारे त्यांचे ॲप्लिकेशन आहेत. आता यामध्ये जर अल्कोहोलमध्ये बघितलं आपण, फॉर एक्झाम्पल्स इट इज अल्कोहोल्स. ओके, एखादं एक्झाम्पल घेऊया यामध्ये आपण मिथाइल अल्कोहोल्स. ओके, आता हा जो अल्कोहोल आहे त्यामध्ये हा जो कार्बन आहे तो कार्बन कसा आहे, सॅच्युरेटेड कंपाऊंड आहे, सॅच्युरेटेड कार्बन आहे आणि त्या सॅच्युरेटेड कंपाऊंडला कोण अटॅच आहे, OH अटॅच आहे. ओके, आता जर आपण फिनॉलमध्ये विचार केला, जे ॲरोमॅटिक हायड्रॉक्सिल कंपाऊंड आहेत त्याचे दोन टाईप आहेत आपण बघू शकतो. जे ॲरोमॅटिक हायड्रॉक्सिल कंपाऊंड जे आहेत ते दोन टाईप आहेत. त्यामध्ये आपण म्हणू शकतो एक आहे फिनॉल आणि दुसरा आहे ॲरोमॅटिक अल्कोहोल. नंबर 1 आहे. ओके, ओके, तर बघा ॲरोमॅटिक हायड्रॉक्सिल कंपाऊंड जे आहे ते दोन टाईपचे असतात. एक आहे फिनॉल आणि एक आहे ॲरोमॅटिक अल्कोहोल्स. तर फिनॉल कसं असतं, फिनॉलमध्ये जो OH आहे तो OH डायरेक्ट कोणाला अटॅच आहे, बेंझिन कार्बनला अटॅच आहे डायरेक्टली, इट इज अ फिनॉल. आणि ॲरोमॅटिक अल्कोहोलमध्ये काय असतं रे, यामध्ये जे साईड चेन आहेत, साईड चेनला OH अटॅच आहे. तर अशा प्रकारे जे ॲरोमॅटिक हायड्रॉक्सिल कंपाऊंड आहेत दोन टाईप आहेत, फिनॉल आणि ॲरोमॅटिक अल्कोहोल. फिनॉलमध्ये OH डायरेक्ट जो बेंझिनमध्ये कार्बन आहे त्याला डायरेक्टली अटॅच असतं आणि जे ॲरोमॅटिक अल्कोहोल आहे त्यामध्ये जे साईड चेन आहे त्याला ते अटॅच आहे. ओके, तर हे झालं अल्कोहोल, फिनॉल. इथरमध्ये काय असतं रे, इथरमध्ये जर विचार केला आपण, इथरचा जो जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे तो याप्रमाणे आहे. आता या ठिकाणी दोन्ही अल्काइल ग्रुप आहेत, बरोबर आहे का. तर त्या ठिकाणी आपण काय करू शकतो, दोन्ही आराइल ग्रुप पण घेऊ शकतो, बरोबर आहे का. तर हे ॲरोमॅटिक इथर आहे, हे ॲलिफॅटिक इथर आहे किंवा मिक्स पण असू शकतं. एक ॲरोमॅटिक असू शकतं आणि एक काय असू शकतं, ॲलिफॅटिक असू शकतं. तर हे झालं इथर्स. ओके, आता आपल्याला सिरियलप्रमाणे घेऊया आपण. पहिल्यांदा अल्कोहोल आपण स्टार्ट करूया, अल्कोहोल पूर्ण कंप्लीट करूया आपण, त्यानंतर फिनॉल घेऊया आणि मग शेवटी काय घ्यायचं, इथर घेऊया आपण. ओके, तर आपण थोडं स्टार्ट करूया अल्कोहोल. ओके,
आता हा जो अल्कोहोल आहे भरपूर ॲप्लिकेशन आहेत अल्कोहोलची. आपण बघू शकतो आपल्या डेली लाईफमध्ये हे जे अल्कोहोल आहे खूप आपल्यासोबत आपले डेली ॲप्लिकेशन आहेत. आपण बघू शकतो की लॅबॉरेटरीमध्ये आपण जे स्पिरिट वापरतो बरोबर आहे का, ते अल्कोहोल असतं. कोणतं अल्कोहोल असतं त्यामध्ये? इथाइल अल्कोहोल असतं, मिथाइल अल्कोहोल असतं. ओके, हे आपण त्या ठिकाणी वापरू शकतो. त्यानंतर हे जे अल्कोहोल आहे दे आर युज्ड ॲज ए सॉल्वंट म्हणून पण त्यांचा वापर केला जातो. भरपूर असे ऑर्गॅनिक कंपाऊंड आहेत ते तयार करत असताना. कारण काय होतं, असे भरपूर ऑर्गॅनिक कंपाऊंड आहेत की ते वॉटरमध्ये डिझॉल्व नसतात पण ते अल्कोहोलमध्ये डिझॉल्व होतात. ओके, त्यानंतर आपण बघू शकतो द अल्कोहोल इज ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स इन द बियर वाईन. जे बियर आहे, जे वाईन आहेत, आपण म्हणतो लोक जे ड्रिंक घेत आहेत, बियर असेल वाईन असेल, त्यामध्ये जे इथाइल अल्कोहोल आहे तो मेन इन्ग्रेडियंट्स आहे आणि खूप ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स आहे. आणि दरवर्षी मिलियन्स ऑफ टन्स अल्कोहोल तयार केलं जातं पूर्ण वर्ल्डमध्ये, कारण खूप त्याचे ॲप्लिकेशन आहेत बऱ्याच ठिकाणी. आणि काय होतं आहे, हे जे अल्कोहोल आहे त्याचा वापर आपण करू शकतो अँटीसेप्टिक म्हणून वापर करू शकतो, डिसइन्फेक्टंट्स म्हणून पण त्याचा वापर करू शकतो. आपण बऱ्याच वेळा बघितले की हॉस्पिटलमध्ये जे डॉक्टर आहेत इंजेक्शन देण्यापूर्वी काय करतात, जे अल्कोहोल आहे ते आपल्या स्किनला लावतात आणि बिफोर सर्जरी पण ते स्किनला ॲप्लाय करतात. कारण की ते कसं आहे, डिसइन्फेक्टंट्स आहे, म्हणजे इन्फेक्शन होऊ नये म्हणून ते ॲप्लाय केलेलं असतं. बरोबर आहे का. त्यानंतर हे जे अल्कोहोल आहे त्याचे काही ॲडव्हर्स इफेक्ट पण आहेत. बरोबर आहे का. आपण बघतो की बरेच लोक आहेत की खूप अल्कोहोल ते पितात, त्यामुळे त्यांना ब्रेन डॅमेज होतं, लिव्हर डॅमेज होतं, कॅन्सर पण होतं बऱ्याच ठिकाणी. आणि असं म्हणतात की दरवर्षी 3 मिलियन्स पीपल अल्कोहोलने डेथ होत आहे. म्हणजे पूर्ण जगामध्ये जर बघितलं तर 3 मिलियन्स पीपल एवढे लोक अल्कोहोलमुळं काय होत आहे, त्यांची डेथ होत आहे. म्हणजे खूप भयानक याचा रेट आहे, आपण बघू शकतो. ओके, तर हे झालं अल्कोहोलबद्दल थोडं इंट्रोडक्शन दिलेलं आहे. आणि हे जे अल्कोहोल आहे बऱ्याच ठिकाणी जे परफ्युम्स आहेत, परफ्यूम तयार करण्यासाठी पण त्यामध्ये अल्कोहोलचा वापर केला जातो. ओके, तर हे झालं अल्कोहोलचं इंट्रोडक्शन्स. ओके, आता आपल्याला बघायचं आहे अल्कोहोलचं क्लासिफिकेशन बघूया आपण. Classification of alcohol. The alcohols are classified into 3 main categories. The first is monohydric alcohol. आता मोनोहायड्रिक म्हणजे काय रे, नावामध्येच आहे. मोनो मीन्स सिंगल किंवा वन, हायड्रिक मीन्स OH. बरं आहे का. म्हणजे काय डेफिनेशन आहे बघायची, इफ 1 OH group is present in the molecule, then that alcohol is called as मोनोहायड्रिक अल्कोहोल. ओके, समजा एखाद्या मॉलिक्यूलमध्ये एकच OH ग्रुप असेल तर अशा मॉलिक्यूलला काय म्हणायचं, मोनोहायड्रिक अल्कोहोल. मोनो म्हणजे सिंगल, वन, हायड्रिक मीन्स OH. एकच OH असेल तर मोनोहायड्रिक. एक्झाम्पल बघूया यामध्ये आपण. मिथाइल अल्कोहोल असेल, इथाइल अल्कोहोल असतील, तर हे सगळे कशा आहेत, मोनोहायड्रिक अल्कोहोल आहेत, कारण की यांच्यामध्ये एकच OH ग्रुप आहे. हे झालं पहिलं क्लासिफिकेशन्स. आता नंबर 2 बघूया आपण, डायहायड्रिक अल्कोहोल. ओके, आता नावामध्येच आहे. डाय म्हणजे काय रे, डाय मीन्स 2, हायड्रिक मीन्स OH. इफ 2 OH group is present in the molecules, that molecule is called as डायहायड्रिक अल्कोहोल. फॉर एक्झाम्पल्स, एखादं एक्झाम्पल घेऊया यामध्ये आपण. आता हे डायहायड्रिक अल्कोहोल आहे. का म्हणायचं याला डायहायड्रिक अल्कोहोल, तर या मॉलिक्यूलमध्ये किती OH आहेत, 2 OH आहेत. दॅट्स वाय दे आर कॉल्ड ॲज डायहायड्रिक अल्कोहोल्स. नंबर 3 क्लासिफिकेशन बघूया आपण, ट्रायहायड्रिक अल्कोहोल. ट्रायहायड्रिक अल्कोहोल. आता ट्राय म्हणजे काय रे, 3, हायड्रिक मीन्स OH. जर एखाद्या मॉलिक्यूलमध्ये 3 OH ग्रुप असतील तर अशा मॉलिक्यूलला काय म्हणायचं, ट्रायहायड्रिक अल्कोहोल. फॉर एक्झाम्पल,
ओके, तर हे कोणाचं एक्झाम्पल आहे? ट्रायहायड्रिक अल्कोहोलचं एक्झाम्पल आहे. कारण यामध्ये किती OH आहे? 3 OH ग्रुप यामध्ये आहेत. तर अशा प्रकारे काय करू शकतो आपण? जे अल्कोहोल आहे, अल्कोहोलचं आपण 3 प्रकारे क्लासिफिकेशन करू शकतो. मोनोहायड्रिक अल्कोहोल, डायहायड्रिक अल्कोहोल आणि ट्रायहायड्रिक अल्कोहोल्स. इफ 1 OH group is present, then that alcohol is called as monohydric. If 2 OH group is present, that molecule is called as dihydric alcohol. And if 3 OH group is present in the molecules, that molecule is called as trihydric alcohols. तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो? हे जे अल्कोहोल आहे त्याचं क्लासिफिकेशन करू शकतो. आता पुढे जर बघितलं आपण की यामध्ये जे मोनोहायड्रिक अल्कोहोल आहे त्याचं पुन्हा क्लासिफिकेशन करू शकतो आपण. आता कसं करायचं क्लासिफिकेशन बघूया आपण. मोनोहायड्रिक अल्कोहोल्स. Okay, the monohydric alcohol brothers are classified on the basis of the types of hybridized carbon atom in which OH group is present. म्हणजे त्यामध्ये जो कार्बन आहे तो कार्बनचा हायब्रिडायझेशन कसं आहे, sp3 आहे का 2 आहे, त्यानुसार आपल्याला त्याचं क्लासिफिकेशन करायचं आहे. तर बघूया आपण. बघा, फॉर एक्झाम्पल्स ओके, समजा हा मॉलिक्यूल आहे, यामध्ये हा कार्बन कसा आहे रे? sp3 हायब्रिडायझेशन आहे, कारण सगळे सिंगल बॉन्ड आहेत. ओके, हा कार्बन कसा आहे रे? sp2 आहे. म्हणजे कार्बनचं हायब्रिडायझेशन कसं आहे त्यानुसार पण आपण त्याचं क्लासिफाय करू शकतो. तो 2 मेन कॅटेगरीज, 2 मेन टाईपमध्ये जर आपण क्लासिफिकेशन करू शकतो. एक आहे sp3 आणि एक आहे sp2. बघूया, नंबर 1 लिहूया. नंबर 1, अल्कोहोल कंटेनिंग sp3COH बॉन्ड. ओके, म्हणजे मोनोहायड्रिक अल्कोहोलचं आपण क्लासिफिकेशन करू शकतो 2 प्रकारे. नंबर 1 आहे अल्कोहोल कंटेनिंग sp3COH बॉन्ड. म्हणजे जर कार्बनचं sp3 असेल हायब्रिडायझेशन तर तो नंबर 1 आणि sp2 असेल तर नंबर 2. आता sp3च्या अंडर कोण कोण येतं बघा यामध्ये. याच्यामध्ये बघू शकतो आपण एक्झाम्पल्स. आता यामध्ये जो कार्बन आहे त्याचं हायब्रिडायझेशन कसं आहे? sp3 आहे. बघा, एक्झाम्पल घेऊया यामध्ये. ओके, नंबर 1 कार्बन सिंगल बॉन्ड आहे त्यामुळं हा sp3 आहे. याला म्हणायचं प्रायमरी अल्कोहोल. प्रायमरी अल्कोहोल्स. प्रायमरीला आपण हा सिम्बॉल वापरतो, बरोबर आहे का? प्रायमरीसाठी काय वापरतो? 1 नॉट. सेकंडरीसाठी 2 डिग्री 1 डिग्री असं म्हणू शकतो आपण. टर्शरीसाठी 3 डिग्री. ओके, असे सिम्बॉल वापरतो. तर यामध्ये कसं आहे? प्रायमरी अल्कोहोल आहे. आता काय करायचं? हा हायड्रोजन काढायचा आणि मिथाइल ग्रुप ॲड करूया आपण त्यामध्ये. मग हा कसा झाला? सेकंडरी अल्कोहोल झाला. इट इज अ सेकंडरी अल्कोहोल. का म्हणायचं सेकंडरी? तर हा कार्बन 2 कार्बन अटॅच आहे. याला प्रायमरी का म्हणायचं? एकाच कार्बन अटॅच आहे तो. हा पण हायड्रोजन जर काढला आपण आणि अजून एक मिथाइल ग्रुप जोडला तर काय होऊ शकतं बघा या ठिकाणी? इट इज अ टर्शियरी अल्कोहोल. ओके, म्हणजे याच्या अंडर प्रायमरी, सेकंडरी, टर्शियरी अल्कोहोल असे 3 टाईपचे अल्कोहोल यामध्ये येतात. अजून काही कंपाऊंड याच्या अंडर येतात. कोणते येतात बघा बरं? अलायलिक अल्कोहोल पण येतं. अलायलिक अल्कोहोल्स. आता अलायलिक कधी म्हणायचं? हे झालेलं आहे आपल्याला पहिल्या टॉपिकमध्ये. बघा, ओके, हा जो कंपाऊंड आहे त्याला म्हणायचं अलायलिक. ओके, आणि हा कोणता आहे? विनायलिक. तर हे कंपाऊंड लक्षात ठेवा. अलायलिक कधी म्हणायचं आणि विनायलिक कधी म्हणायचं. आता अलायलिक अल्कोहोल पण याच्या अंडर येतं. sp3 कार्बनच्या अंडर येतं. बघा, एखादं एक्झाम्पल घेऊया यामध्ये आपण. ओके,
आता OH अशा कार्बनला अटॅच आहे की तो कसा आहे रे, sp3 आहे. आणि हा कसं कंपाऊंड कोण आहे, पूर्ण अलायलिक आहे, हाच आहे तो. म्हणजे याला नाव द्यायचं अलायलिक अल्कोहोल आहे. पण हा कसा आहे, प्रायमरी आहे. प्रायमरी याच्यामध्ये पण प्रायमरी सेकंडरी टर्शियरी आहे, बरं का. हा पण प्रायमरी आहे कारण हा कार्बन सिंगल बाउंडेड आहे. याच्यामध्ये हायड्रोजन रिप्लेस करूया आपण. इथं मिथाइल ग्रुप जोडूया. मग हा कोणता होईल रे, सेकंडरी अल्कोहोल. बरोबर का, सेकंडरी अल्कोहोल या ठिकाणी झालेला आहे. का म्हणायचं सेकंडरी, कारण हा जो कार्बन आहे, हा कार्बन तो 2 कार्बनला अटॅच आहे. हा कार्बन किती कार्बनला, एकाच कार्बनला अटॅच आहे, त्यामुळे प्रायमरी. हा हायड्रोजन पण रिप्लेस करूया आपण. हा कसा असणार, टर्शियरी अल्कोहोल आहे. इट इज अ टर्शियरी अल्कोहोल्स. बरोबर आहे का. म्हणजे अशा प्रकारे आपण काय करू शकतो, हे सगळे कंपाऊंड जे आहेत ते कोणाच्या अंडर येतात, sp3 कार्बनच्या अंडर येतात. म्हणजे प्रत्येकाचा जो कार्बन आहे त्याचं हायब्रिडायझेशन sp3 आहे. ओके, अजून काय एक्झाम्पल घेऊ शकतो याच्यामध्ये आपण. बेन्झाइलिक अल्कोहोल. ओके, आता बेन्झाइलिक शब्द कधी वापरायचं रे, ओके. बेन्झिनला जर CH2 अटॅच असेल तर त्याला म्हणायचं बेन्झाइलिक किंवा बेन्झाइलिक पण म्हणू शकतो आपण. तर इट इज अ बेन्झाइलिक. आणि त्याला जर अटॅच असेल OH तर बेन्झाइलिक अल्कोहोल झाला. तर हा अल्कोहोल कसा रे, प्रायमरी आहे, असं लिहू शकतो आपण, हा H. ओके, तर sp3 हायब्रिडायझेशन आहे आणि इट इज अ प्रायमरी अल्कोहोल. हा प्रायमरी आहे. म्हणजे बेन्झाइलिकमध्ये पण 3 असतात, प्रायमरी सेकंडरी टर्शियरी. ओके, का प्रायमरी आहे, कारण हा कार्बन एकाच कार्बनला अटॅच आहे या बाजूला. बेन्झिनमध्ये हा जो कार्बन आहे त्यालाच अटॅच आहे. इकडे सगळे कोण आहेत, हायड्रोजन आणि OH आहे, त्यामुळे हा प्रायमरी अल्कोहोल आहे. हा H काढून जर मिथाइल ग्रुप जोडला आपण तर काय मिळतं बघा, सेकंडरी मिळतं आपल्याला. ओके, तर इट इज अ सेकंडरी अल्कोहोल. का म्हणायचं रे सेकंडरी, कारण हा कार्बन किती कार्बन अटॅच आहे, 2. इकडे एक आणि हा एक कार्बन, इट इज अ सेकंडरी. हा हायड्रोजन रिमूव्ह केला, मिथाइल ग्रुप जोडला तर काय मिळतं मग, टर्शियरी अल्कोहोल मिळतं. तर इट इज अ टर्शियरी अल्कोहोल. ओके, म्हणजे अशा प्रकारे प्रत्येक कंपाऊंडमध्ये प्रायमरी सेकंडरी टर्शियरी असू शकतं. ओके, आता यामध्ये बघा बेन्झाइलिकमध्ये पण 3 आहेत, अलायलिकमध्ये पण 3 आहेत, प्रायमरी सेकंडरी टर्शियरी आहेत. तर हे सगळे कंपाऊंड जे आहेत हे सगळे कंपाऊंड कुणाच्या अंडर येतात, याच्या अंडर येतात, अल्कोहोल कंटेनिंग sp3COH बाउंड. म्हणजे जो OH अशा कार्बनला अटॅच आहे की तो कार्बन कसा आहे, sp3. प्रत्येक ठिकाणी sp3 आहे. फार सिंपल आहे, sp3 आहे का sp2 आहे आयडेंटिफाय करण्यासाठी. कार्बनमध्ये सिंगल बाउंड असेल, सगळे सिंगल बाउंड असेल तर sp3, डबल असेल तर sp2 आणि ट्रिपल बाउंड असेल तर sp हायब्रिडायझेशन असतं. म्हणजे प्रत्येक ठिकाणी सिंगल बाउंड आहे, कुठे डबल बाउंड नाही. त्यामुळे या ठिकाणी हायब्रिडायझेशन कसं आहे, sp3 हायब्रिडायझेशन आहे. ओके, तर हे झालं पहिलं क्लासिफिकेशन. sp3 हायब्रिडायझर स्टेट असेल तर. आता sp2 असेल तर त्याचं पण आपण बघूया, त्याच्यामध्ये कोण येतं. दोन नंबरचं क्लासिफिकेशन आहे अल्कोहोल कंटेनिंग sp3COH बाउंड. ओके, जर आता कार्बनचं हायब्रिडायझेशन sp2 असेल तर त्यामध्ये कुठलं एक्झाम्पल आहे रे, यामध्ये एक एक्झाम्पल आहे, बघू शकतो आपण, CH2 डबल बॉन्ड CHOH. ओके, हा कोण आहे, व्हिनाइल, आणि हा कोण आहे, अल्कोहोल. तर इट इज अ व्हिनाइल अल्कोहोल्स. आणि यामध्ये जो कार्बन आहे, हा कार्बन त्याचं हायब्रिडायझेशन कसं आहे, sp2 आहे. काय sp2 आहे रे, का डबल बॉन्ड आहे. ओके,
तर अशा प्रकारे जे मोनोहायड्रिक अल्कोहोल आहे त्याचं आपण क्लासिफिकेशन करू शकतो sp3 हायब्रिडायझेशन आणि sp2 हायब्रिडायझ्ड कार्बन ॲटम असे दोन प्रकारे. आणि त्याच्यामध्ये काही एक्झाम्पल आपण बघितलेलं आहे. ओके, आता आपल्याला पुढचं पॉईंट बघायचं आहे. बघूया आपण पुढचं पॉईंट्स. ओके, तर नॉमिनक्लेचर हा पॉईंट आपण बघूया. तर अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे हा नॉमिनक्लेचर्स. तर आपल्याला जे कंपाऊंड आहेत त्यांना आपल्याला नेम द्यायचा आहे, कॉमन नेम द्यायचा आहे, IUPAC नेम द्यायचा आहे, बरोबर आहे का. तर बघूया आपण. आता यामध्ये हे जे 3 प्रकारे आपण नेम देऊ शकतो यांना. ओके, 3 टाईप आहेत यामध्ये. 3 टाईप्स यामध्ये आहेत. नंबर 1 आहे कॉमन नेम, त्याला आपण म्हणू शकतो, किंवा ट्रायवाईल नेम. ओके, आता यामध्ये कॉमन नेम म्हणजे डिफरन्स काय आहे कॉमन नेम IUPAC नेममध्ये. तर बघा, जसं एखादा विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्याला घरामध्ये एक टोपण नाव असतं, बरं आहे का. समजा बंड्या असेल, चिंट्या, गोट्या असे काही घरामध्ये नाव असतात त्या मुलाला. पण शाळेमध्ये गेल्यानंतर कॅटलॉगमध्ये एक त्याचं वेगळं नाव असतं, बरं आहे का. जसं रमेश, महेश वगैरे असे नावं असतात त्याचे. तसं जे कंपाऊंड आहे त्याचे कॉमन नेम पण असतात आणि IUPAC पण नेम पण असतात. आता IUPAC म्हणजे काय असतं हे तर आपण 10वीमध्ये तुम्हाला झालेलं आहे, 10वी 11वीमध्ये. ओके, बघूया आपण नंतर डिटेलमध्ये. आता कॉमन नेम कसं द्यायचं, एखादा कंपाऊंड आहे आणि त्याला आपल्याला कॉमन नेम द्यायचा असेल तर कसं द्यायचं त्याला बघा. फॉर एक्झाम्पल्स, तर पहिल्यांदा काय करायचं, जे अल्काईल ग्रुप आहेत अल्काईल ग्रुप पहिल्यांदा लिहायचं आणि मग काय लिहायचं शेवटी अल्कोहोल लिहायचं. ओके, म्हणजे पहिल्यांदा अल्काईल ग्रुप लिहायचं आणि शेवटी अल्कोहोल जोडायचं कॉमन नेममध्ये. फॉर एक्झाम्पल्स, समजा हा कंपाऊंड आहे, याला कॉमन नेम द्यायचा आहे. तर कॉमन नेम देताना काय करतो आपण, पहिल्यांदा कुणाचं नाव लिहायचो, अल्काईल ग्रुपचं नाव लिहायचं पहिल्यांदा. तर कुठला अल्काईल ग्रुप आहे रे हा, मिथाइल्स. तर इट इज अ मिथाइल. आणि शेवटी काय जोडायचं, अल्कोहोल, मिथाइल अल्कोहोल. हे पहिले एक्झाम्पल्स. अजून एक एक्झाम्पल घेऊया यामध्ये. ओके, हा अल्काईल ग्रुप पहिल्यांदा लिहायचं म्हणजे हा इथाईल, इथाईल आणि मग कुणाचं नाव लिहायचं, अल्कोहोल, इथाईल अल्कोहोल्स. तर हा कॉमन नेमचा रूल्स आहे. पहिल्यांदा अल्काईल ग्रुप आणि मग अल्कोहोल लिहायचं म्हणजे प्रिफिक्स अल्काईल ग्रुप, सफिक्स अल्कोहोल्स. पहिला पॉईंट्स. दुसरा पॉईंट आहे यामध्ये निओ, आयसो, टर्शरी, नॉर्मल हे सगळे आपले वर्ड्स वापरायचे आहेत. हे सगळे आपले प्रिफिक्स वापरायचे आहेत. आता हे प्रिफिक्स कसे वापरायचे आहेत हे ॲक्च्युली आपण ते कंपाऊंडला नाव देताना आपण बघूया डिटेल्समध्ये. ओके, तर हे झालं कॉमन नेम. सेकंड आहे कार्बिनॉल सिस्टीम. आता कार्बिनॉल सिस्टीम आहे. आता काय आहे नेमकं कसं नाव द्यायचं आहे. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी काय करतात, जे मिथाइल अल्कोहोल आहे, मिथाइल अल्कोहोल्स, त्याचा हा फॉर्म्युला आहे. दे आर कन्सिडर ॲज कार्बिनॉल. जे मिथाइल अल्कोहोल आहे त्याला काय कन्सिडर करायचं आहे, कार्बिनॉल कन्सिडर करायचं आहे. आणि त्याला जर एखादं कार्बन अटॅच असेल तर ते ब्रँच कन्सिडर करायचं आहे. आता बघा फॉर एक्झाम्पल, तर कोण आहे रे हा, इट इज अ मिथाइल अल्कोहोल. हा मिथाइल अल्कोहोल आहे, त्यालाच काय म्हणायचं, कार्बिनॉल म्हणायचं, कार्बिनॉल याला. ओके, आणि समजा हा एच जर इथं आपण रिमूव्ह केला आणि एखादा मिथाइल ग्रुप जोडला तर कसं नाव द्यायचं याला. तर हा कोण आहे रे, हा कार्बिनॉल आहे, कार्बिनॉल्स. आणि त्याला कोण अटॅच आहे, मिथाइल. मग काय नाव द्यायचं, मिथाइल कार्बिनॉल. याप्रमाणे आपण त्याला नेम देऊ शकतो, मिथाइल कार्बिनॉल्स. समजा 2 एच काढले आपण, हा पण एच काढला, समजा असा असेल. दुसरं एक्झाम्पल्स,
आता याला कसं नाव द्यायचं? हा कोण आहे? कार्बिनॉल्स. मिथाइल अल्कोहलला कार्बिनॉल म्हणायचं. आता किती त्याला ग्रुप अटॅच आहेत? 2 ग्रुप अटॅच आहेत, बरोबर आहे का? मग काय नाव देणार याला? डायमिथाइल. आणि पुढे हा कोण आहे? कार्बिनॉल. ओके. अजून एक एक्झाम्पल घेऊया आपण. समजा तिन्ही ग्रुप मिथाइल असतील तर कसं नाव द्यायचं? बरं आहे का? हा कोण आहे? कार्बिनॉल्स. 3 मिथाइल ग्रुप आहेत, काय नाव देणार? ट्रायमिथाइल कार्बिनॉल. तर याप्रमाणे आपण जे कार्बिनॉल सिस्टीम आहे याप्रमाणे आपण नाव देऊ शकतो. त्याला कसं नाव देऊ शकतो आपण? जे मिथाइल अल्कोहोल आहे दे आर कन्सिडर ॲज कार्बिनॉल. मिथाइल अल्कोहोलच कार्बिनॉल कन्सिडर करायचं आहे आणि बाकीचे जे ग्रुप अटॅच आहे त्याला ब्रँच कन्सिडर करून आपण प्रिफिक्समध्ये ते नावं लिहायचे आहेत आणि शेवटी मग काय? कार्बिनॉल हा जोडायचा आहे. याचं अजून एक नाव आहे, याला आपण टर्शियरी ब्युटाइल अल्कोहोल म्हणतो कॉमन नेममध्ये, कारण हा कार्बन टर्शियरी आहे. तर हा टर्शियरी ब्युटाइल अल्कोहोल आहे आणि त्याचं जर आपण कार्बिनॉल सिस्टीममध्ये नाव जर बघितलं आपण तर काय येणार? ट्रायमिथाइल कार्बिनॉल्स. बरोबर आहे का? याचा वापर आपल्याला करायचा नाही, फक्त नॉलेजसाठी आहे. आपल्याला फक्त 2च सिस्टीम महत्त्वाचे आहेत. पहिले कॉमन नेम आणि दुसरा आहे IUPAC नेम. ओके. तर हे झालं सेकंड सिस्टीम. आता तिसरी बघूया मेथड्स आपण. नंबर 3 IUPAC सिस्टीम. आता हे जे IUPAC सिस्टीम आहे, ओके, 11वीमध्ये आपल्याला झालेलं आहे. काय लॉंग फॉर्म आहे रे IUPACचा? इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड ॲप्लाइड केमिस्ट्री. ओके. म्हणजे या ठिकाणी आपण बघू शकतो की जे IUPAC नेम आहे इट इज अ इम्पॉर्टंट नेम्स, फार महत्त्वाचं आहे. तर परीक्षेमध्ये कुठलंही नाव विचारू शकतात, कॉमन नेम पण विचारू शकतात आणि IUPAC नेम पण विचारू शकतात. त्यामुळे दोन्ही नावं आपल्याला येणं गरजेचं आहे. ओके. आता यामध्ये काय रूल्स आहेत IUPACमध्ये? 11वीमध्ये आपण घेतलेल्या आहेत डिटेलमध्ये. ओके. तर पहिला रूल्स यामध्ये आहे की अल्कोहोलला आपल्याला काय करायचं आहे? IUPAC नेम द्यायचा आहे. तर यामध्ये काय करायचं? जो अल्केन आहे, अल्केन्स, तर त्या अल्केनमधला जो ई आहे, ई, तो काय करायचा? आपल्याला रिमूव्ह करायचा आहे. ई रिमूव्ह करायचा आहे आणि त्या ठिकाणी काय ॲड करायचं आपल्याला? ओल ॲड करायचं, ओल. ओके. म्हणजे काय करायचं आहे? ई काढायचं आणि काय ॲड करायचं? ओल ॲड करायचं. म्हणजे अल्केनचं काय झालं? अल्केनोल, मिथेनचं मिथेनोल, इथेनचं इथेनोल, प्रोपेन प्रोपेनोल. याप्रमाणे नाव देऊ शकतो आपण. ओके. आता जसा हा अल्केन आहे तसंच आपण अल्केनच्या बाबतीत पण नाव देऊ शकतो. इट इज अल्केन, इट इज अ अल्काइन्स. यामध्ये पण ही ई काढायचं आणि काय टाकायचं? ओएल त्यामध्ये ॲड करू शकतो. सेम आहे अल्केन, अल्केन आणि अल्काइन्समध्ये. तर हा झाला पहिला पॉईंट्स यामध्ये. आता सेकंड पॉईंट यामध्ये आहे की जर पॉलीहायड्रिक अल्कोहोल असेल, पॉलीहायड्रिक अल्कोहोल म्हणजे एकापेक्षा जास्त OH ग्रुप असतील, एखाद्या कंपाऊंडमध्ये एका OH पेक्षा जास्त ग्रुप असतील, म्हणजे 2 असतील 3 असतील, तर त्या कंडिशनमध्ये हा जो ई आहे तो रिटेन राहतो. इज रिटेन अँड प्लस ॲड OL. तर काय करायचं? एकापेक्षा जास्त OH ग्रुप असतील एखाद्या मॉलिक्यूलमध्ये तर हा ई काढायचं नाही, ई आहे तसा ठेवायचं आणि पुढं काय ॲड करायचं? OL ॲड करायचं. ओके. आपण एक्झाम्पल घेऊया नॉमेनक्लेचरमध्ये डिटेलमध्ये. आता फक्त रूल्स लक्षात ठेवा. हा सेकंड पॉईंट्स. आता यामध्ये अजून एक पॉईंट आहे, थर्ड पॉईंट्स आहे. जर सायक्लिक कंपाऊंड असतील, सायक्लिक कंपाऊंड्स, तर अशा कंडिशनमध्ये सुरुवातीला सायक्लो हा प्रिफिक्स जोडायचा आहे. सायक्लो हा प्रिफिक्स जोडायचा आहे आणि त्यानंतर मग काय करायचं आहे? त्या कंपाऊंडला नाव द्यायचं आहे. फॉर एक्झाम्पल यामध्ये एक्झाम्पल घेऊया आपण यामध्ये सायक्लिक कंपाऊंडमध्ये. फॉर एक्झाम्पल हा कंपाऊंड आहे. ओके. आता किती कार्बन आहेत रे? 1 2 3
4 कार्बन आहेत. 4 कार्बनचा कोण असू रे? ब्युटेन. हा ब्युटेन्स. आता आपला रूल्स काय आहे? ई काढतो आपण आणि OH असेल तर काय जोडतो? ओल. हा नाही, हे जोडतो. ई काढायचं आणि ओल जोडायचं, म्हणजे काय नाव झालं? ब्युटेनोल. पण हा कंपाऊंड कसा आहे? सायक्लिक आहे, त्यामुळे सुरुवातीला काय जोडायचं? सायक्लो हा वर्ड्स जोडायचं, म्हणजे सायक्लो ब्युटेनोल याप्रमाणे आपण नाव द्यायचं आहे. अजून एक एक्झाम्पल घेऊया आपण. ओके, याप्रमाणे असेल तर बघा नंबर देऊया 1 2 3 4 5. बरं आहे का? 5चा कोण असो? पेंटेन्स. आता त्यामध्ये बघा 1 नंबरला OH आहे, 2 नंबरला इथाइल ग्रुप आहे, तर काय नाव येणार? 2 इथाइल. स्टॉप कर, परत जोडू वाटले. ओके, आता याला नाव द्यायचं आहे 2 इथाइल. 2 नंबरला इथाइल आहे, 2 इथाइल्स. ओके, 5चा कोण असो रे? पेंटेन. ई काढायचं आणि काय जोडायचं शेवटी? ओल, म्हणजे 2 मिथाइल पेंटेनोल याप्रमाणे आपण त्या कंपाऊंडला नाव देऊ शकतो. तर हे झालं नॉमिनक्लेचर्स. यामध्ये या प्रकारे आपल्याला नाव द्यायचं आहे. तर ॲक्च्युली नेक्स्ट लेक्चरला आपण डिटेलमध्ये काही प्रॅक्टिससाठी एक्झाम्पल घेऊया आपण. ओके.